विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी 3-4 दिवस गोंधळ सुरू होता. आज दुसऱ्या आठवड्यात धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन विरोधी पक्षाचे आमदार, त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार, शशिकांत शिंदे, माजी मंत्री, हे सर्वजण धनगर समाजाचा वेश परिधान करून आंदोलन करत होते. मी चर्चा करतो की धनगर समाजाचं आरक्षण कशामुळे बारगळलं. याचं कारण असं आहे की निवडणुकांपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देऊ अशा प्रकारचं वक्तव्य केंद्रातील नेत्यांनी, सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी दिलं होतं आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस जे आत्ता मुख्यमंत्री आहेत त्यांनीसुद्धा दिलं होतं. पण हे आरक्षण 8 महिन्यानंतरही मिळाले नाही आहे. याविषयीची ही चर्चा आहे. मी वसंत पुरके यांच्याकडे पुन्हा जातो. वसंतजी, माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला? हो, पोहोचतो. ठीक आहे. मी 2 मिनिटं राही भिडे यांच्याकडे गेलो नाही आहे, कारण तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्याशी संपर्क होतला नाही आहे. राहीजी, मला हे सांगा की या सर्व मुद्द्यावरून राजकारण होताना दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असो किंवा नेते असो, भाजपचे नेते असो, हे सर्वच राजकारण करतात. यांच्या मनात नाही आहे आरक्षण द्यायचं. धनगर समाजाच्या आरक्षणाचं राजकारण होत आहे. आता हे महाराष्ट्राला काही नवीन राहिलेलं नाही आहे. कारण आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी 2% धनगरांना आरक्षण दिलं होतं. त्याच्यानंतर धनगरांनी अशी मागणी केली की आमचा हक्क आहे, आदिवासीच्या सूचीमध्ये आमचं नाव असल्यामुळे, धनगर जमात असल्यामुळे आम्हाला आदिवासींच्या सूचीमध्ये घाला. आणि मग ती मागणी ह्या राजकीय पक्षांनी लावून धरली. सगळ्याच राजकीय पक्षांनी, महादेव जानकरांपासून सर्वांनी ही मागणी लावून धरली. आणि प्रत्येकाने, जे सत्ताधारी होते आणि जे निवडणुकांच्या वेळेला विरोधी पक्षांनी सुद्धा आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुम्हाला आरक्षण देतो, अशा पद्धतीचं ह्या धनगर समाजाला संपूर्ण आशेला लावून ठेवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आता हे निव्वळ राजकारण करतायत. विषय अगदी साधा सोपा आहे की त्यांना ते आदिवासी मध्ये आहेत की नाही, त्यांना आदिवासी मध्ये घालायचं म्हटल्याबरोबर आदिवासी समाज पेटून उठतो. मग ह्यावरनं असं वाटतं की धनगरांना यांना खरोखर आरक्षण द्यायचंय की नाही. जर अनुसूचित जमातीमध्ये जर धनगर किंवा धनगड असा त्याचा अपभ्रंश झाला होता असं म्हणतात, जर तसं असेल तर ह्यांनी आधी ह्या सरकारने आणि सगळ्यांनी मिळून एकत्र बसून हा विचार करायला पाहिजे की आपल्याला धनगरांना आदिवासींमध्ये द्यायचंय किंवा नाही. धनगरांना जर आदिवासीमध्ये दिलं तरच त्यांना आरक्षण मिळू शकेल, अन्यथा त्यांना आरक्षण मिळू शकणार नाही, स्वतंत्रपणे मिळू शकणार नाही. सुप्रिया सुळेंनी सुद्धा मध्यंतरी सांगितलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र पाठवलेलं आहे की ह्यांना धनगरांना आरक्षण देता येणार नाही म्हणून. मग असा गोंधळ हे राजकीय नेते सगळा करून ठेवतात. त्यामुळे ह्या समाजाला मी वसंत पुरके यांच्याकडे जातो. पुरकेजी, मला हे सांगा की तुम्ही विरोध करताय, ठीक आहे, आरक्षण देता येत नाही, ही विरोध नाही करत. हां, बोला. हां, नाही, माझा प्रश्न असा आहे की धनगर समाज, बघा, धनगर समाजाची आजची अवस्था कशी आहे हे आपण सर्वजण पाहतो. तर त्यांना जर कायद्यात दुरुस्ती करायची असेल तर ती करता येणार आहे की नाही? कारण संजय सोनवणे म्हणतायत आणि महादेव जानकरही म्हटले की हे बसवता येतं आरक्षण. बसवता येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सगळ्या जाती जमातींचा सोशली, इकॉनॉमिकली, एज्युकेशनली जे बॅकवर्ड आहे त्यांचा मायक्रो स्टडी करून सूची तयार केलेली आहे. हा, त्याच्यामुळे 67 वर्ष हा धनगर समाज कसा चुपचाप राहतो, हे राज्यकर्ते कशा चुपचाप राहतात. आणि म्हणून तुम्हाला माझी आग्रहाची विनंती आहे की ही बाब मुळातच घटनाबाह्य आहे. यांना सहजासहजी सामावून घेताच येत नाही. मुळात यांचा धनगरांचा लढा आहे, हा आदिवासींचा लढा नाही. लोकसभेमध्ये 2002 साली चर्चा झाली, 6 साली झाली. वारंवार वेगळं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने वेगवेगळे जजमेंट दिलेले आहे. त्याच्यामुळे कुठलाही राज्यकर्ता हा मतांसाठी यांना खऱ्या अर्थाने दिशाभूल करतो. त्याच्यामुळे माझी या सगळ्या राज्यकर्त्यांना विनंती आहे की तुम्ही राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो किंवा बीजेपी असो, या सगळ्या राज्यकर्त्यांनी आदिवासींचा अंत पाहू नये. मुळात त्यांना 3.5% आरक्षण मिळालेलं आहे एका जातीला. त्याच्यामुळे त्यांनी जमाती येण्याचा प्रयत्न शेड्यूल कास्टमध्ये का जात नाही? कारण आदिवासी असंघटित आहे, अशिक्षित आहे, त्यांच्या सहज सवलती चोरू शकतो आणि म्हणून हे सगळे आग्रह करतात. 95 साली सरकार होतं, त्याच्यापूर्वी मुख्यमंत्री पवार साहेब होते, त्यांनाही करता आलं नाही. एक ऍडव्होकेट असलेला माणूस, LLM असलेला माणूस आमचे देवेंद्र फडणवीस, ते आता सांगतात की आमचा अभ्यास नाही म्हणण्यापेक्षा या लोकांना सूचीमध्ये समावेश करूनच घेता येत नाहीत. आणि म्हणून यांनी पुन्हा वारंवार सत्तेसाठी धनगरांची खोटी बाजू घेऊ नये, त्यांची दिशाभूल करू नये. वसंतजी येतो, मी वसंतजी येतो. रामराव वडकुते बोला. आता वसंत पुरकेचं तुम्ही ऐकलं, बोला.
पुरके साहेब जे बोलतात ना, आम्ही घटनेच्या विरुद्ध काहीच मागितलं नाही. आमचं म्हणणं आहे घटनेमध्ये 47 ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये 36 नंबरवर धनगड नावाची जात आहे, तो शापभ्रंश झालेला आहे. याच्यापूर्वीची मागणी ते म्हणतात 67 वर्ष का गप्प बसले. हे आम्ही अज्ञानी होतो, आमची समावेशची मागणी होती, हे मी त्यांना वेळोवेळी सांगितलं. घटनेमध्ये नसेल तर आमची केव्हाही मागणी घटनेच्या विरुद्ध नाही. आम्ही म्हणलं 1956ला घटनेमध्ये असणारा धनगर समाज हाच धनगर आहे असं आमचं म्हणणं आहे. अजूनही त्यांनी किती घटनाकारांना चौकशी करावी, घटनेमध्ये नसेल तर आम्ही मागण्याचा विषयच येत नाही. आम्ही कधीच घटना सोडून मागितलेलं नाही. पुरके साहेबांना हे सुद्धा आम्हाला सांगायचं की घटना सोडून एखाद्या गोष्टी एखादा अज्ञानी भाऊ असेल आणि एखादी आणि 50 वर्ष आमची शेती खाल्ली असेल आणि जर आम्ही शिक्षण झाल्यानंतर आमची अर्धी मागत असेल त्याच्यात चूक काय आमची? नाही ठीक आहे. नाही, आम्हाला पण त्यावेळेस रामरावजी कळलं नाही नाही. रामरावजी माझा साधा प्रश्न आहे की पुरके हे माजी मंत्री राहिले, आपण त्यांचा मुद्दा समजा ग्राह्य धरला. तुम्ही आत्ता म्हणतात की आमचा अभ्यास, संजयजी येतो मी तुमच्याकडे, पण मला हे सांगा की जर अभ्यास नव्हता हा काही म्हणजे हे लॉजिक होऊ शकत नाही, कारण तुमची सरकार असताना सगळं अधिकारी वर्ग तुमचा होता, आठवले साहेब, सगळं लॉ आठवले डिपार्टमेंट साहेब, तुमचं होतं, म्हणजे ॲडव्होकेट जनरल आठवले पासून ते साहेब, सगळे तुमच्याकडे होते. गांभीर्यात- तुम्ही अभ्यास नव्हता बरोबर हे मला काही आठवले स्पष्टीकरण साहेब, पटत नाही. आठवले साहेब, राजकीय ताकद आमची तेवढी नव्हती, आमचा आवाज तेवढ्या मोठ्या प्रमाणात पोहोचला नाही, एवढे जन आंदोलन बरं, सुद्धा चला, ठीक झाली आहे. नव्हती. संजयजी बोला. संजयजी मला सांगा की वसंत समाजाचा पुरके जे अभ्यास- म्हणतात की समाजाचा घटना बाह्य अभ्यास हे झाला होणार नव्हता. आहे. मला मुद्देसूद सांगा, मला अशी माहिती द्या की ज्याच्यामुळे धनगर समाजाची दिशाभूल होणार नाही, हे सगळे नेते त्यांचा वापर करून घेतात. महाराष्ट्र शासनाचं किंवा महाराष्ट्रातल्या ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचं किती दुर्लक्ष होतं याचं एक उदाहरण देतो. पहिली गोष्ट अशी की केंद्रीय आदिवासी मंत्रालयाने काय 2 माणसांनी माहिती मागवली होती, अर्ज केलेला होता ऑनलाईन. 2010 साली त्यांनी रिमाइंडर पाठवलं, महाराष्ट्र शासनाने उत्तर पाठवलं नाही. 11 साली पाठवलं, 12 साली पाठवलं, 13 साली पाठवलं, 14 साली सुद्धा पाठवलं. आस्था गायतपर्यंत हे जे ट्रायबल डेव्हलपमेंट विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा, केंद्र सरकारला खुद्द मंत्रालयाला उत्तर देत नाही. म्हणजे त्यावेळेस सरकार कोणाचं होतं, आताही सरकार कोणाचं आहे आता आपण पाहू शकतो. म्हणजे यांना धनगरांवर अन्यायच करायचा आहे. 5-5 वर्ष यांना उत्तर देता येत नाही, साधं उत्तर देता येत नाही की का बाबा समावेश करू नये यांचा, याचं एक्सप्रेशन देता येत नाही. माझं म्हणणं असं आहे की करता येत नाही, तुम्हाला म्हणणं आहे तुमचं धनगरांना आरक्षण देता येत नाही तर कळवा ना केंद्राला, आम्ही देऊ शकत नाही म्हणून. पण त्यांनी तसं केलेलं नाही. म्हणजे ही शुद्ध फसवणूक केलेली आहे सगळ्या सरकारांनी, सर्व राजकीय पक्षांनी. याला माझा सक्त आक्षेप आहे. हे अत्यंत खोटेपणा या लोकांनी केलेला आहे. चला, ठीक आहे. धनगर तर समाजाला तो अशा ठीक आहे, रीतीने फसवणं तो हे मुद्दा बाजूला. आता मला अजिबात आता योग्य नाही. घटनेनुसार सांगा की नेमकं काय करतायत. संजयजी बोला. पुन्हा सांगायला आवाज नाही आला. संजयजी मला सांगा की घटनेनुसार काय करता येतं. घटनेच्या तरतुदीनुसार खरं म्हणजे राज्य सरकार फक्त शिफारस करू शकतं. राज्य सरकारला या बाबतीत काना मात्रा वेलांटी बदलायचा अधिकार नाही. त्यामुळे ही जी शिफारस आहे ही राज्य सरकारने करायला पाहिजे केंद्र सरकारकडे, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे. त्यानंतर रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया आहे, त्यांची पण परवानगी घ्यावी लागेल आणि मग संसदेमध्ये या संदर्भातली दुरुस्ती करून ती दुरुस्ती अंमलामध्ये आणावी लागेल. आता ही प्रक्रिया पूर्ण करायची तर खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारने फक्त शिफारस करायची, महाराष्ट्र सरकार काहीच करू शकत नाही. असं असताना 8 महिने झाले हे नवीन सरकारही शिफारस करत नाहीये. आधीच्या सरकारांनी कधी शिफारस सुद्धा केली नाही साधी. याचा अर्थ पुन्हा तोच होतो की यांना ते द्यायचं नाहीये. हे खोटं बोलतायत, हे दिशाभूल करतायत आणि हे आपल्याला सगळ्या समाजाला मिळून सर्वांचीच, धनगर समाजाचे सर्वांचं उत्तरदायित्व, जे भटके विमुक्त आहेत, ज्यांची दशा आदिवासी इतकीच, आजचे जे आदिवासी एसटी मध्ये आहेत त्यांच्या इतकीच किंवा किंबहुना त्यांच्यापेक्षा अत्यंत हलाखीची आहे, त्यांना आपण न्याय द्यायला पाहिजे. बिलकुल. 2 मुद्दे आहेत. म्हणजे 2 मुद्दे. या सरकारला ही शिफारस करायची नाहीये आणि आधीच्या सरकारला ही शिफारस करायची नाहीये. रामरावजी, अत्यंत गंभीर असा आरोप आहे. तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षाने ही शिफारस केलेली नाहीये. सोनवणे साहेब जे बोलतात ते साहेब बरोबर आहे, झालेली नाही आता ही वस्तुस्थिती आहे. याच्यामध्ये तुम्हाला अधिकार काय आंदोलन करण्याचा? तुम्हाला अधिकार काय आंदोलन करण्याचा? आम्ही सरकारला नाही वेळोवेळी सरकारला आम्ही सांगितलेलं आहे. आपल्याला माहित असेल मागच्या सरकारमध्ये सुद्धा मी आंदोलनात समाजाचा म्हणून सहभागी झालो होतो. पक्षविरहित समाजाचं वेगळं आणि पक्षाचं वेगळं असं.
नाही नाही, आम्ही सांगितलं ना, पवार साहेबांवर मिटिंग लावल्या, आपल्याला बघितलं असेल. पंतप्रधान बारामतीला आल्यानंतर पवार साहेब एकमेव असे नेते आहेत आमचे ज्यांनी पंतप्रधानाला विचारलं, शेतकऱ्याचा प्रश्न विचारला, धनगर आरक्षणाचा प्रश्न विचारला. आपल्याला संजय सोनवणे साहेबांनी मला पुरके साहेबाला हेच सांगायचं की साहेब 2002ला 3 राज्यामध्ये बदल झाला आणि आता 15 दिवसापूर्वी पटण्यात सुद्धा धनगड आणि धनगर वेगळे आहेत. आता 15 दिवसापूर्वी झाला. जर घटनेत नसतं तर 4 राज्यामध्ये धनगराला आदिवासीच्या सवलती मिळाल्या नसत्या. आम्हाला तेच म्हणायचं आहे. आज आमचा अभ्यास झाला, आज आमची संघटना मजबूत झाली, समाजाला चला, ठीक कळालं, आहे, ठीक आहे, तरुण चला, युवक ठीक आहे, लोकांना कळालेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. ठीक आहे, राईताई, मला हे सांगा की गेल्या सरकारने शिफारस केली नाही आणि हेही सरकार शिफारस करत नाही. धनगर समाजाने आता जागरूक झालं पाहिजे की खरंच आपल्याला आरक्षण मिळतंय की नाही मिळतंय, मिळणारच नाही आहे. आणि आता हे जे नेते बसले आहेत, हे जे आंदोलन करतात, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते बाहेर, म्हणजे महादेव जानकरही म्हणतात की मी आंदोलन करतो, एक तर ते सरकारमध्ये आहेत आणि परत आता मंत्री होणार आहेत. म्हणजे कुठे ना कुठे एज्युकेशनचा जो पार्ट आहे तो इथे दिसत नाही या समाजाने आणि आता डोळे उघडले पाहिजे समाजाने. धनगर समाजाला शुद्ध हे फसवण्याचा ह्या राजकीय नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे. खरं सांगायचं तर आदिवासी समाजामध्ये, मी मगाशी पण सांगितलं की आदिवासी समाजामध्ये आपल्या महाराष्ट्रातला धनगर समाज आहे की नाही ह्याची फक्त शिफारस, जसं संजय सोनवणे यांनी सांगितलं, ह्याची शिफारस करायची आहे. ती शिफारस हे करत नाहीत. ह्यांना फक्त राजकारण करायचं आहे आणि त्या समाजाची दिशाभूल करायची आहे. आता आदिवासी वसंत पुरके यांनी सुद्धा सांगितलं की आदिवासीमध्ये त्यांना घालता येणार नाही म्हणून. माझं म्हणणं असं आहे की इतर जी राज्य आहेत त्या राज्यांनी कसं त्यांना आरक्षण दिलेलं आहे, आदिवासीमध्ये कसं काय आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे ती राज्य देऊ शकतात आणि महाराष्ट्र देऊ शकत नाही. आणि तशी ठोस मागणी हे राजकीय नेते करू शकत नाहीत, कारण त्यांना काय झालेलं आहे, दोन्ही समाजांना आपल्या बरोबर ठेवायचं आहे. त्यामुळे ह्यांचंही लांगुल चालन करायचं, आदिवासीचं लांगुल चालन करायचं. चला, राईताई थांबा. विष्णू सावरा मंत्री या चर्चेत सहभागी होत आहेत. विष्णू सावराजी, मला सांगा की धनगर समाजाला आरक्षण देऊ अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. 15 दिवसात पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आंदोलन केलेलं आहे. धनगर समाजाचा वेश परिधान करून ते सगळे आंदोलन करत होते. म्हणजे तुम्ही भाजपने आश्वासन दिलं पण ते पूर्ण केलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बोला. नाही, असं आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे दिलं असेल आश्वासन, बरं का, की त्यांना आरक्षण देऊ असं म्हटलेलं आहे. आदिवासीमध्ये देऊ असं म्हटलेलं आहे का? तर तसं म्हटलेलं नाही. आरक्षण देण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ना. आता याच्यामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की आदिवासींसाठी जे 7% रिझर्वेशन दिलं, आरक्षण दिलेलं आहे, याला कुठल्याही प्रकारची बाधा न येता जर इतर मार्गाने किंवा अन्य मार्गाने जे काय आरक्षण त्यांना दिलं तर आमचा अजिबात त्याला विरोध नाही. उलट आम्ही त्यांचा स्वागतच करू. चांगली गोष्ट आहे. फक्त आमचा विरोध आहे तो 7% रिझर्वेशन जे घटनेने आदिवासींना दिलेलं आहे त्याला फक्त विरोध आहे. मग विष्णू सावराजी, मला सांगा की हे आरक्षण कुठे बसवता येतं? आंध्रामध्ये जे झालं ते आदिवासीमध्ये त्यांनी बसवलं, तुम्ही का बसवत नाही? नाही, आता कोणी कसं आहे की शेवटी आमच्या नेत्यांनी काय दिलं त्यांना आश्वासन, कुठे बसवायचं ते वेगळी सूची तयार करून बसवायचं का कशात बसवायचं, तर शेवटी सगळ्या कायदेशीर बाबी, घटनात्मक बाबी सगळ्या बघून ते बसवतील असा आम्हाला विश्वास आहे. ठीक आहे. विष्णू सावराजी थांबा. रामराव वडकुटे, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस या चर्चेत आहेत. रामरावजी, तुम्ही म्हणतात की आश्वासन दिलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी. आता सावरा म्हणतात की ते कुठे बसवू असं कुठलंही आश्वासन दिलं नाही. तुमचा आग्रह आदिवासी समाजामध्ये 7% बसवा असा आहे का? टक्केवारीचा विषय नाही साहेब. आमचा आदिवासीमध्ये आम्ही ऑलरेडी आहोत, घटनेप्रमाणे आहोत. 36 नंबरवर आदिवासी म्हणून आम्हाला जाहीर केलेला आहे. 1956ची जी सूची झाली त्याच्यामध्ये आहे. सरकारला पर्सेंटेज वाढवायचा असेल तर आमची काही हरकत नाही ना. आम्हाला काय आदिवासीच्या ताटातलं, परंतु घटनेप्रमाणे आम्ही आहेत. घटनेप्रमाणे आम्हाला आरक्षण द्या. धनगड आणि धनगरची चूक झालेली ती दुरुस्त करा, एवढीच शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे पाठवायची. केंद्र त्याच्यानंतर संजयजी सोनवणेंनी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलं त्याची जी प्रोसिजर आहे, मग ते RGI कडे जाईल. RGI नंतर
तर त्याच्यामध्ये ठीक आहे रामराव थांबा. केंद्राचा निर्णय विष्णू होईल. सावराजी आणि आदिवासीमध्येच आहेत ते, असं रामराव यांचं म्हणणं आहे. सावराजी बोला. नाही, अजिबात नाही. हम्म, धनगड असा खोटं शब्द बोलतात आहे. ते. हम्म. ऐका, धनगड धनगड कुठे आहेत असा महाराष्ट्रात? शब्द महाराष्ट्रात आहे. धनगड एक तरी जमात ही आहे का? सूची तयार झाली. महाराष्ट्रात धनगड एक तरी जात आहे आणि का? धनगड ही महाराष्ट्रात धनगड ओराम नावाचा ह्या एकच जमात नाही ना. जमातीची जमात आहे. हम्म. त्यामुळे धनगड पण तेच वेगळं सांगतो आणि ना, आम्ही धनगर सुद्धा- वेगळा. धनगडांची चालीरीती वेगळ्या, ओरानच धनगरांच्या पूर्ण- चालीरीती वेगळ्या. पूर्ण राज्यात धनगड हे ओरानच याची पूर्ण एकूण राज्यामध्ये धनगरांची आदिवासी पुढचं. शेती करणारे, शेतमजुरी करणारे ते धनगड आहे. चला पूर्ण सावरासाहेब, पूर्ण सावरासाहेब चारी जर आदिवासी समाजात यांचा समावेश करायचा असेल तर तुमचा विरोध राहील. नक्की. तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुम्ही सरकारमध्ये आहात. आरक्षणामध्ये जर सावराजी, विरोध- सावराजी त्याच्यामध्ये तुम्ही समावेश सत्तेमध्ये करायचा आहात, तुम्ही आमचा मंत्री आहात. कायमचा विरोध आहे. नाही, तुम्ही मंत्री आहात, तुम्हालाच हे सर्व बसवायचं आहे. जर आदिवासी समाजात हे बसवायचं असेल तर कुठलं धनगर समाजाला आदिवासीमध्ये बसतच नाही ना. ठीक आहे, ठीक आहे, चला ठीक आहे. म्हणजे तुमचा कुठल्याही विरोध राहणार आहे. संजय समाजाचा सोनवणे, समावेश संजय सोनवणे, माझ्याकडे खूप वेळ कमी आहे. विष्णू सावरा म्हणतात की आदिवासी समाजामध्ये धनगड ही जातच नाही असा उल्लेखच नाही आहे. काय वाटतं तुम्हाला? धनगड जात आहे. सावराजी थांबा, धनगड- सावराजी थांबा, सावराजी येतो मी तुमच्याकडे. ओरान ही जी जात आहे, ओरान या जातीला बरं का, जसे महाराष्ट्रामध्ये सालगडी ही काय जात नाही. सालगडी म्हणजे सालाने काम करणारा माणूस, तो कोणी असू शकतो. ते धानावर काम करणारे ते धानगड, ते काही ओरान लोकांना धानगड असंही म्हणतात, पण धानगड धनगड नाही किंवा धनगर नाही म्हणत त्यांना. हा फरक यांच्या लक्षात आलेला दिसत नाही. दुसरी गोष्ट, आता सूचीमध्ये ओरान कॉमा धनगड असं आहे. जर समजा ओरान आणि धनगड हे एकच किंवा धानगड एकच असं जर त्यांना म्हणायचं असतं घटनाकारांना, तर ऑर अलियास असे शब्द वापरले असते किंवा कंसामध्ये टाकलं असतं, जसं आता बिहारमध्ये केलेलं आहे. तसं कंसामध्ये सुद्धा वर्णन केलेलं नाही. त्यामुळे धनगड म्हणजे धनगर आणि ते धनगर जमातीलाच उद्देशून तो शब्द वापरला गेलेला आहे. हे उघड चला, गोष्ट ठीक आहे. आहे. विष्णू सावराजी बोला. याच्यामध्ये हा शब्दच्छल जर- करून विष्णू सावराजी बोला, चला. एखाद्याचा न्याय हातातनं हिसकावून घेणं हे काही योग्य नाहीये. चला, कारण विष्णू सावराजी- भारतामध्ये अनेक विष्णू जाती- सावराजी, तुम्ही यांचा न्याय सगळा हिरावून घेतायत, त्यांचा हक्क हिरावून घेतात धनगर समाजाचा. दुरुस्त्या केलेल्या आहेत. कोणाचा न्याय हिरावून घेण्याचा आम्हाला बिलकुल अधिकार नाही. हम्म. आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला जे आदिवासींसाठी 7% जे आरक्षण दिलेलं आहे हम्म. ते तसंच राहिलं पाहिजे. हम्म. धनगर समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्या वेगळ्या चला, पद्धतीने ठीक आहे. द्यावं. वेगळ्या पद्धतीने द्यायचंय तर तुम्ही कधी कधी द्याल? चला, तुमचं सरकार आहे. मी 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 कोण ठरवणार कोण? म्हणजे मंत्री असून तुम्ही ठरवू शकत नाही. मी मंत्री आहे, मी माझी बाजू मांडणार. त्या आदिवासी नाही, मध्ये मंत्री असून तुम्ही सरकारला 10% सांगू शकत नाही, reservation. मंत्रिमंडळाला सांगू शकत नाही. नाही, मंत्रिमंडळाला सांगू शकतो ना की धनगर हे आदिवासी जमात नाही, एवढे सांगू शकतो. नाही, आदिवासी जमात नाही हे सांगू शकता, पण त्यांना आरक्षण द्या असं सांगू शकत नाही. आदिवासी कोणाला म्हणायचे आहे ते स्वतंत्र नाही, त्यांना आरक्षण द्या असं म्हणू शकत नाही तुम्ही. हा? त्यांना आरक्षण द्या अशा प्रकारची भूमिका तुम्ही मंत्रिमंडळात घेऊ शकता का? नाही नाही, आरक्षण द्या असं आम्ही नका घेऊ असं कसं म्हणणार? त्यांना द्या ना, फक्त आदिवासी मध्ये नको, एवढंच आमचं म्हणणं आहे. चला, ठीक आहे. माझा वेळ संपलेला आहे. विष्णू सावराजी, रामरावजी, संजयजी, राईबिडेजी, वसंतजी, आपले सगळ्यांचे आभार. धनगर समाजाचं आरक्षण का बारगळलंय यांचं हे सगळं चित्र जे आहे ते या चर्चेतून बाहेर आलेलं आहे. पण एक निश्चित आहे, धनगर समाजाचा वापर करण्याचा प्रयत्न काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, जे भाजप असो, त्या सर्वांनीच केलेला आहे. याला फक्त उत्तर द्यायचं असेल तर धनगर समाजातील प्रत्येक तरुणाने किंवा प्रत्येक पाल्याने आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे आणि शिकवल्यानंतर जी ताकद निर्माण होते ती सरकारला नमवू शकते आणि योग्य आरक्षण मिळू शकतं. मी चर्चा इथेच थांबवतो. आपण पात्रा. जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त. कोण बोलतो सेना